श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजचा विषय आहे स्त्रियांसाठी घरातून करण्यासारखे अत्यंत कमी भांडवलामध्ये चालू होणारे 5 व्यवसाय. याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्ही जर शॉर्टकटमध्ये पैसे कमवायचे असे ठरवले असेल तर सुरुवातीलाच मी तुमची माफी मागते. तर ही पोस्ट तुमच्यासाठी नाही आहे, कारण प्रत्येक गोष्टीला ही मेहनत लागतेच. तसेच या व्यवसायाला सुद्धा मेहनत लागणार आहे. पण जर मनापासून मेहनत करायची तयारी असेल तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळतेच. पाहूयात कोणते आहे हे व्यवसाय. 1. बेकरी प्रोडक्ट्स. मित्रांनो, आपण सर्वांनीच लॉकडाऊन पाहिले. तेव्हाचा काळ अविस्मरणीय होता. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक ताई होती, जेव्हा लॉकडाऊन चालू झाले तेव्हापासून तिने घरीच केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला भीती वाटत होती की मला जमेल का नाही, पण तिच्या नवऱ्याने तिचा विश्वास वाढवला आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे ओव्हनसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा तिने करायचं ठरवलं. आधी हा प्रयोग करून बघितला तिने. जेव्हा विश्वास आला तेव्हा तिने व्हॉट्सॲप ग्रुपला केकची मार्केटिंग करायला सुरुवात केली. हळूहळू ऑर्डर्स येत गेल्या. कधीकधी तिला ऑर्डर्स कॅन्सलसुद्धा कराव्या लागतात. तर त्या ऑर्डर तिला दिवसाला 1, नंतर 2, नंतर 3, आता दिवसाला 5 अशा ऑर्डर येत असतात. एवढा जबरदस्त प्रतिसाद तिला मिळत आहे. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की करोनामुळे लोक शक्यतो दुकानामध्ये गोष्टी टाळतात. पण लोकांचे वाढदिवस, मदर्स डे, फादर्स डे अशा अनेक गोष्टी साजऱ्या करायची प्रथा आपल्या भारतात आली आहे आणि प्रत्येक समारंभाला केक हा हवाच असतो. त्यामुळे मित्रांनो, सध्या तुम्ही बेकरीचे प्रोडक्ट्स जसे की केक, चॉकलेट्स, नानकटाई, बिस्किट, चिप्स घरीच बनवून त्याचा व्यवसाय चालू केला तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. सगळ्याच पदार्थांच्या रेसिपी यूट्यूबवर अवेलेबल आहेत. पुढील व्यवसाय आहे यूट्यूब चॅनेल. तुमच्यामध्ये जर काही चांगली कला आहे, जसे की तुम्हाला चांगले जेवण बनवता येते, डान्स करता येतो, तुम्ही कविता चांगली करू शकता, तुम्ही चांगले लिहिता किंवा आपल्या मुलांवर संस्कार कसे करायचे अशा कोणत्याही विषयांमध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनल सुरू केले पाहिजे. सध्या यूट्यूबवर लोक त्यांची प्रतिभा दाखवून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. नुकतेच मी पाहिले की एक 70 वर्षाच्या आजीनी त्याचं कुकिंग चॅनल चालू केलं आहे. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आता त्या दर महिन्याला 50,000पेक्षा जास्त पैसे कमवत आहेत. यूट्यूब चॅनलवर पैसे यायला थोडासा वेळ लागतो, पण एकदा चालू झाले की तुम्ही अनेक मार्गांनी यूट्यूब चॅनलवर पैसे कमवू शकता. पुढील मुद्दा आहे टिफिन सर्व्हिस किंवा चटकदार पदार्थांचा व्यवसाय. मित्रांनो, सध्या करोनामुळे हॉटेलमध्ये जायला किंवा बाहेरून जेवण मागवायला लोक घाबरत आहेत. या संधीचा तुम्ही फायदा उचलू शकता. तुम्ही तुमचा टिफिन व्यवसाय चालू करू शकता. आमच्या सोसायटीत एक ताई आहे, त्यांनी अशीच टिफिन सर्व्हिस चालू केली आहे. त्यामध्ये त्यांनी 5-6 असे मोजकेच मेनू ठेवले, जसे की इडली चटणी, नूडल्स, व्हेज बिर्याणी, पिझ्झा. त्या ताई त्यांच्या टिफिन व्यवसायाची मार्केटिंग रोज आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर करत असतात आणि रोज त्यांचे 4-5 ऑर्डर फिक्स असतात. त्या सांगतात सुट्टीच्या दिवशी तर त्यांना बसायलासुद्धा वेळ मिळत नाही, एवढ्या ऑर्डर्स असतात. मित्रांनो, ही उदाहरणे मी का देत आहे, कारण हे व्यवसाय चालत आहेत. मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच वृद्ध जोड्या आहेत किंवा काही बॅचलर आहेत. त्यांना जेवण बनवायला नाही जमत. अशा लोकांनासुद्धा त्या ताई मंथली मेसची सुविधा देत आहेत. मित्रांनो, पुढील व्यवसाय आहे शेअर मार्केट. तर शेअर मार्केट म्हणलं की लोकांना वाटतं जुगार आहे, पण लोकांना माहीत नाही की तो जुगार कधी होतो, जेव्हा तुम्ही कोणतेही ध्यान न घेता शेअर मार्केटमध्ये उतरता. आणि शेअर मार्केटमध्ये फक्त ट्रेडिंगमध्ये पैसे कमवता येतो असे अजिबात नाही. तुम्ही गुंतवणुकीच्या हिशोबाने सुद्धा शेअर मार्केटमध्ये एक चांगला पर्याय म्हणून बघू शकता. म्हणजे तुम्ही शेअर मार्केटचा नीट अभ्यास करून कोणकोणत्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे एवढा जरी अभ्यास केला तरी गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. पण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि मेहनत करायची तयारी आहे तर शेअर मार्केटचे ज्ञान तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे ऑनलाईन बिझनेस. भविष्यकाळ हा ऑनलाईनचाच असणार आहे. आत्ताच तुम्ही निरीक्षण केले असेल तर लॉकडाऊनच्या काळातसुद्धा संपूर्ण जग चालू होतं. ते कशामुळे? तर ऑनलाईन व्यवस्थेमुळे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय तुम्ही ऑनलाईन करू शकता.
जसे की साडी, ड्रेस मटेरियल, मेकअपचे सामान, लहान मुलांचे कपडे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, अशा अनेक गोष्टी तुम्ही विकू शकता. स्त्रियांसाठी व्यवसाय मार्केटिंगसाठी एक फेसबुक पेज बनवा, इंस्टाग्राम पेज बनवा. तुमच्या फेसबुकच्या मित्रमैत्रिणींना ते लाईक करायला सांगा. त्याच्यावर तुमची प्रोडक्ट्सची मार्केटिंग करा किंवा तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुमच्या प्रोडक्ट्सची मार्केटिंग करू शकता. माझे अनेक मित्र आणि नातेवाईकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहेत. काय असते, आपल्याला सुरुवातीला भीती वाटते की मला प्रतिसाद मिळेल का नाही मिळेल. अनेक जण हा व्यवसाय करणारे आहे अशा शंका कुशंका मनात येतात. पण माझे म्हणणे आहे की आधी तुम्ही प्रयत्न तर करून बघा. हे जे व्यवसाय मी सांगितले आहेत त्याला खूप कमी भांडवल लागणार आहेत. म्हणजे अपयश जरी आले तरी तुमचे काहीही नुकसान होणार नाही, हा पण विचार करा. जर तुम्हाला कोणत्याही व्यवसायामध्ये चांगले यश मिळाले तर त्याचा तुमच्या आयुष्यात किती फायदा होईल. आणि मला आशा आहे की ह्या व्यवसायांची कल्पना तुम्हाला आवडल्या असतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.